मनोज जरांगे पाटील हे येत्या काही दिवसात मुंबईत लाखोंच्या संख्येनं मराठा समर्थक आंदोलकांना घेऊन ठिय्या आंदोलन करणार आहेत आरक्षणाच्या मागणीसाठी। मात्र यासाठी त्यांना परवानगी देऊ नये आणि हे आरक्षण दुसरीकडे कुठेतरी घ्यावं या मागणीसाठी आरटीआय कार्यकर्ता हेमंत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। हेमंतजी, आज तुमच्या याचिकेपुढे मुख्य न्यायमूर्तींपुढे सुनावणी झाली, हायकोर्टानं नेमकं काय म्हटलं? आमचे वकील RN कचवे साहेब यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उपाध्याय साहेब यांच्याकडे सुनावणी केली आणि त्यामध्ये पूर्णपणे माहिती आमच्या RN कचवे वकील साहेबांनी सांगितली। त्यानंतर कोर्टाने विचार करून सांगितलं की हा पूर्णपणे विषय आहे तो राज्य सरकारचा आहे आणि ते राज्य सरकार जबाबदार असल्यामुळे ते कारवाई करतील। त्यानंतर त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर आमची केस ॲडमिट करून घेतली आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की याच्यावरती आपल्याला पुढील आठवड्यामध्ये विचार करून सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश आम्हाला दिलेले आहेत। तुमची याचिकेतली नेमकी मागणी काय? तुमचा आरक्षणाला विरोध आहे की मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाला विरोध आहे? अहो साहेब, मराठा समाजातील अनेक माझे मुंबई, पुणे, नागपूर, महाराष्ट्रामध्ये माझे मराठा समाजातले मित्र आहेत। त्या मित्रांच्या मुलांचे आम्ही प्रॉब्लेम पाहतोय। काय त्यांना नोकरी नाही, उद्योगधंदा मिळत नाही, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळणं ही काळाची गरज आहे आणि ते मिळालंच पाहिजे। त्या संदर्भात आमचं काहीच नाही। पण मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदान ह्या ठिकाणी जे 2-2.5 हजार कोटी लोक 2 कोटी लोक 2.5 कोटी लोक जर इथं आझाद मैदानावरती घेण्यात आले तर या मुंबईमधील पूर्ण समाजाला वेटेज धरण्याचं काम ते करतील। आणि मुंबईमध्ये जर हे घुसले 2 किंवा 2.5 कोटी लोक तर मुंबईतील राहणाऱ्या लोकांना बाहेर निघता येणार नाही। शाळेचा प्रश्न आहे, लहान मुलांचा शाळेचा प्रश्न आहे, नोकरदारांचा प्रश्न आहे, खाजगी कंपन्या आहेत ह्या ठिकाणी, आझाद मैदानच्या ठिकाणी मंत्रालय आहे, VIP पूर्णपणे ह्या ठिकाणी VIP कंपन्या आहे, VIP ऑफिसेस आहेत। त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी विचार करावा आणि ह्या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषण करण्याचा प्रयत्न करू नये। पण तुम्हाला असं वाटत नाही का की संविधानाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे, तर तो त्यांना कसा नाकारता येईल? आणि राज्य सरकारने यात काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे, पण राज्य सरकार तशी ठोस भूमिका जरांगेच्या पाटलांच्या बाबतीत घेत असं पाहायला मिळालेलं नाही। अहो, मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकार घाबरतंय। आंतरवाली सराटी ह्या गावामध्ये त्यांनी उपोषण चालू केलं होतं, त्यावेळेला त्या ठिकाणी तेथील लोकांना पोलिसांनी मारलं असं मनोज जरांगे पाटलांचा आरोप आहे। परंतु त्या ठिकाणी दंगल झाली आणि दंगल झाल्यानंतर हे महाराष्ट्रावर पेटलं। त्याच पद्धतीने त्या अंतरवली सराटी या ठिकाणी 500 लोक होते, पण या ठिकाणी जर 2 कोटी लोक आली तर काय परिस्थिती असणार आहे? मुंबईमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आणि त्यातच ओबीसी समाजाचे नेतेसुद्धा या ठिकाणी येणार आहेत, दोन्ही एकत्र भिडणार आहेत। त्यामुळं मोठा हल्ला ह्या दोन्ही समाजातील लोकांच्या होऊ शकतो आणि त्याचं पूर्णपणे खापर म्हणजे पूर्णपणे मुंबई, पुणे अशा महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये दंगल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाजात जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारनं खरं तर बघ्याची भूमिका न घेता या संदर्भात काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे। त्यामुळे हायकोर्टानं तुर्तास या याचिकेवर आज सुनावणी घेतली आहे, परंतु ही जबाबदारी राज्य सरकारची आहे। कोर्ट याच्यात प्रशासकाची भूमिका निभावू शकत नाही असं स्पष्ट करत तुर्तास यावर कुठलेही निर्देश न देता ही सुनावणी तहकूब केली आहे। परंतु आता राज्य सरकारची जबाबदारी आहे की मुंबईत कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ देऊ नये यासाठी मनोज जरांगे यांच्या या प्रस्तावित आंदोलनाबद्दल राज्य सरकार काय भूमिका घेते हे येत्या काळात पाहायला मिळेल। कॅमेरामन जावेद सामे राणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।